भोरमधून मोठी बातमी भाजपचे 16 नगरसेवक नगरपालिकेमध्ये विजयी ठरले। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा विजय झालेला आहे। नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत। भोरमधून ही मोठी बातमी। जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना मोठा धक्का। जालन्यातून मोठी बातमी। भोकरदन नगर परिषदेवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व असणार आहे। तर परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथली यांना धक्का बसलेला आहे। रावसाहेब दानवेंना जालन्यामध्ये धक्का। भोकरदन नगर परिषदेवर शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का। भाजपचा या ठिकाणी विजय झालेला आहे। परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथली यांना धक्का। तर परतूरमध्ये आपण पाहतोय माजी आमदार सुरेश जेठलिया यांना धक्का बसलेला आहे। जालन्यात रावसाहेब दानवे यांना देखील मोठा धक्का मानला जातोय। काही महत्त्वाचे अपडेट्स। जालना परतूरचं नगराध्यक्षपद भाजपकडे जाताना दिसतंय। नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी ठरलेल्या आहेत। परतूरचं नगराध्यक्षपद हे भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। नगराध्यक्षपदी आता भाजपच्या प्रियंका राक्षे यांचा विजय झालेला आहे। जालन्यातील परतूरचं नगराध्यक्षपद आता भाजपच्या खात्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर बीडमध्ये देखील काही अपडेट्स आहेत। बीडमध्ये धारूरमध्ये आमदार प्रकाश सोळंकी यांचं वर्चस्व आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव तिकडे विजयी झालेले आहेत। जालना आणि बीडमधले अपडेट्स आपण पाहतोय। तर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांना मात्र धक्का बसलेला आहे बीडमध्ये। भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वर्चस्व मिळवलंय। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का बसलाय। परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेठलिया यांना देखील मोठा धक्का बसल्याचं आपण पाहतोय। दुसरीकडे आता सेलिब्रेशन देखील काही उमेदवारांकडनं या ठिकाणी केलं जात आहे। भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व आहे। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का बसलाय। भाजपनं तिथं विजय प्राप्त केलेला आहे। तर परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेठलिया यांना धक्का बसलेला आहे। जालन्यातली ही सगळी अपडेट्स आपण पाहतोय। रावसाहेब दानवे यांना मात्र मोठा धक्का जालन्यात बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं तिथं विजय मिळवलेला आहे। राजेश टोपे त्या ठिकाणी काम करत होते। त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना आता हा विजय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खात्यामध्ये जाताना दिसतो। सध्या विजयाचा गुलाल उधळल्याचं तर ढोल ताशांचा गजर सुरू आहे। मोठ्या प्रमाणात आतिषबाजी सुरू आहे आणि या दरम्यान एक मोठी बातमी पुढे येते। परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजपचे प्रताप देशमुख विजयी ठरलेले आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार फारुकी यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। भाजपचे प्रताप देशमुख विजयी ठरलेले आहेत। परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत आणि धर्माबादमध्ये इकडे मराठवाडा जनहित पार्टीचा विजय झालेला आहे। सविता बोलमवाड यांचा 3000 मतांनी विजय झालाय। बिलोलीमध्ये मराठवाडा जनहित पार्टीचा हा विजय झालेला आहे आणि भाजपच्या आमदारांना हा एक मोठा धक्का या ठिकाणी म्हणता येईल। इकडे बदलापूर नगरपालिका भाजप उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। 5व्या फेरीअखेर रुचिता घोरपडे बदलापूरमध्ये आघाडीवर आहेत। 5609 मतांनी घोरपडे यांनी ही आघाडी घेतलेली आहे। शिवसेनेच्या वीणा म्हात्रेंना 27432 मतं मिळालेली आहेत। बदलापूरमधून एक मोठी बातमी कळतीये। निश्चितच तर आणखी एकदा सविस्तर आकडेवारीवर पुन्हा एकदा नजर टाकूयात। अपडेट आकडेवारी नेमकी काय सांगतेय। 128 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना पुन्हा एकदा दिसतोय। 54 जागा शिवसेना शिंदे पक्षाच्या वाट्याला गेलेल्या आहेत। दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरतोय। राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 31 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेना युबीटीला ठाकरे पक्षाला 8 जागा मिळताना दिसत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाट्याला 6 जागा जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्यानंतर काँग्रेस 35 जागांवर सध्या आघाडीवर आहे। त्यातल्या काही जागांवर विजय देखील झालेला आहे, नोंदवला गेलेला आहे। मनसेला मात्र अद्याप खातं देखील उघडता आलं नाहीये। हे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। काही स्थानिक आघाड्यांचा विजय पाहता 26 जागांवर स्थानिक आघाड्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। निलंग्यामध्ये नगराध्यक्षपद हे भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपचे उमेदवार संजय राज हलगरकर हे तिथं विजयी झालेत। त्यांना 3032 मतांनी त्यांचा विजय प्राप्त झालेला आहे। भाजपचे उमेदवार हलगरकर यांचा विजय झालाय। निलंग्यातील नगराध्यक्षपद हे भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्या ठिकाणी आता
या दृश्यांमध्ये श्रीकांत आपल्याला सुजय विखे पाटील दिसतात आणि सुजय विखे पाटील यांचा हा जल्लोष सुरू आहे. त्यांच्या विजयी उमेदवारांसाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. सुजय विखे पाटील यांनी या प्रचारामध्ये आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून खरं तर ऍक्टिव्ह मोडमध्ये सातत्यानं सुजय विखे पाटील दिसत होते. स्वतः आता कुठल्याही पदावर नसताना, कुठलेही खासदारकी त्यांच्याकडे नसताना आपल्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलेलं होतं. एक प्रतिष्ठेची लढत आपल्याला सुजय विखे पाटील यांच्या या संपूर्ण मतदारसंघात दिसत होती. निश्चितच आपण पाहतोय लोकसभेला पराभव झाल्यानंतर त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जोरदार तयारी केलेली होती आणि त्याचंच यश त्यांना येताना दिसतंय. आपण पाहतोय दुसरीकडे भोकरमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी गड राखलेला आहे. भोकर नगराध्यक्षपदी भाजपचे भगवान दंडवे हे विजयी झालेले आहेत. अशोक चव्हाण यांनी आता त्यांचा गड राखलेला आहे. नांदेडच्या भोकरमधले अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत. अशोक चव्हाण यांनी आपला गड राखलाय. तर तिकडे वाशिमच्या मालेगावात देखील आपण पाहतोय शिवसेनेच्या 8 नगरसेवकांचा विजय झालेला आहे. मालेगावमध्ये काँग्रेसचे 3, भाजपचे 3 नगरसेवक विजय होताना आपल्याला दिसत आहेत. मालेगाव नगर पंचायतीमध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर वाशिमच्या मालेगाव नगर पंचायतीचे हे निकाल आपल्या हाती आलेत. काँग्रेसचे देखील काहीशी चांगली कामगिरी तिथे राहिली आहे. काँग्रेसचे 3 उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत. मालेगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना हा मोठा पक्ष ठरताना पाहतोय. लाडकी बहीण योजनेचा सातत्यानं या प्रचाराच्या दरम्यान उल्लेख होत होता आणि या ठिकाणी अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा गेलेले होते. इकडे इंदापूरमधून एक मोठी बातमी. भरत शहा दत्तात्रय भरणेंचे निकटवर्ती आहेत, त्यांचा विजय झालेला आहे आणि इंदापूरच्या या निकालांकडे लक्ष लागले होतं. हर्षवर्धन पाटील यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीचे भरत शहा विजय ठरलेले आहेत. भरत शहा इंदापूरचे नगराध्यक्ष आता झालेले आहेत आणि भरत शहा दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भरत शहा आता इंदापूरचे नगराध्यक्ष असणार आहेत. निश्चित अजित पवारांनी देखील खरं तर या ठिकाणी जातीनं लक्ष घातलेलं होतं. या निवडणुकीमध्ये ही संपूर्ण निवडणूक खरं तर इंदापूरची दादांनी देखील प्रतिष्ठेची केलेली होती आणि दुसरीकडे त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसताना आपल्याला इंदापुरात पाहायला मिळतो. खूप आभार मानतो की ज्यांनी आम्हाला 14 प्लस मी असं 15 नगरसेवकांचं बळ आम्हाला दिले आणि इंदापूरची सत्ता ही अजितदादांनी राष्ट्रवादी पक्षाकडे ठेवलेली आहे. येत्या 5 वर्षामध्ये आम्ही मामांच्या आणि आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलू. हे आश्वासनच्या निवडणुकीत दिलं तेच आम्ही पाळू आणि आमच्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी कष्ट केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. तर आता विजयी उमेदवारांकडनं जनतेचे आभार मानले जात आहेत. तिकडे अकोल्यातील तेल्हारा नगरपालिकेवर भाजपनं झेंडा फडकवलाय. बाळापूरमधनं काँग्रेस विजयाच्या मार्गावर आहे. अकोटमध्ये MIM सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तेल्हारा नगरपालिकेवर मात्र भाजपनं विजय मिळवलेला आहे. भाजपचा झेंडा तिथं फडकलेला आहे. बाळापूरमध्ये काँग्रेस विजयाच्या सध्या मार्गावर आहे. सटाण्यामध्ये हर्षदा पाटील आणि राहुल पाटील यांचा विजय झाला. एक महत्त्वाची अपडेट, सुनील मोरे यांच्या पत्नीचा तिथं पराभव झालेला आहे. भाजपच्या आमदार दिलीप बोरसे यांची ताकद कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सटाण्यामध्ये हर्षदा पाटील आणि राहुल पाटील यांचा विजय होताना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. भाजपचे सुनील मोरे यांच्या पत्नीचा तिथं पराभव झालेला आहे. आमदार दिलीप बोरसे यांची ताकद आता काहीशी कमी झाल्याचं चित्र या पराभवामुळे आता पाहायला मिळतंय. ते नगराध्यक्ष कोणाचा ही प्रतीक्षा आता संपत चाललेली आहे. काही वेळामध्ये सर्वच नगरपालिकांमधल्या नगराध्यक्षांचं चित्र आता स्पष्ट होणार आहे. राजेंद्र लोणारी इकडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत. राजेंद्र लोणारी 1196 मतांनी विजय झालेले आहेत आणि भुजबळांनी केलेल्या विकासामुळे विजय झाल्याचं लोणारी यांनी सांगितलेलं आहे. हा विजय म्हणजे हा भुजबळ साहेबांचा विजय आहे. हा जनतेने कौल दिलेला आहे. येवलेकरांनी दाखवून दिलेलं आहे तर भुजबळांच्या विकासाबरोबर आम्ही आहे. काय तुम्ही पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची? प्रतिक्रिया हीच होती की जनता आमच्या बरोबर राहणार आहे आणि साहेबांच्या विकासाला साथ देणार आहे. त्यासाठी आम्ही साहेबांच्या माध्यमातून येवलेकरांचा विकास करणार आहे. तर आपण पाहतो येवल्यामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांचा विजय झाला. दुसरीकडे दौंडमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक सध्या विजयी झालेले आहेत। नगराध्यक्षपदी एनसीपीच्या दुर्गादेवी जगदाळे या विजयी ठरलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक विजयी झाले। दौंडमध्ये जनहित विकास आघाडीचे 15 नगरसेवक विजयी ठरलेले आहेत। त्यामुळे दौंडमधले देखील एक महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळे यांचा विजय झालाय। राहात्यामध्ये भाजपचे स्वाधीन गाडेकर विजयी झालेत। नेवास्यामध्ये शिवसेनेचे डॉक्टर करण घुले हे विजयी ठरलेले आहेत। देवळाली प्रवरा भाजपचे सत्यजित कदम यांचा तिथे विजय झालेला आहे। श्रीगोंद्यामध्ये भाजपच्या सुनीत खेतमालीस विजयी ठरलेले आहेत। त्यांचा त्या ठिकाणी विजय नोंदवला गेलेला आहे।